नमस्कार. चला, आज एका अशा प्रवासाला निघूया, 2 देशांचा प्रवास, जे नकाशावर बघितलं तर हजारो किलोमीटर दूर आहेत, पण निसर्गानं त्यांना एका एका अदृश्य धाग्यानं जोडलं आहे. हो, आपण बोलतोय भारत आणि ब्राझीलच्या अद्भुत आश्चर्यकारक जैवविविधतेबद्दल. चला तर मग या जगात प्रवेश करूया. बरं, सुरुवात एका छोट्याशा कोड्याने करूया का? हे चित्र बघा. ही घनदाट हिरवीगार झाडी, हे रंगीबेरंगी पक्षी, प्राणी. काय वाटतंय, कुठे असेल हे ठिकाण? नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा विचार करा, काहीतरी ओळखीचं वाटतंय ना? अनेकांना वाटलं असेल की हे आपल्या भारतातलंच कुठलं तरी जंगल आहे. आणि तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण इथल्या वनस्पती, इथले प्राणी हे आपल्याकडच्या प्रजातींसारखेच दिसतायत. पण थांबा, खरी गंमत तर इथेच आहे. हे ठिकाण भारतातलं नाहीये, हे आहे ब्राझील. हो, ब्राझील. आणि हे जे विलक्षण साम्य आहे ना, तेच आजच्या आपल्या या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तर आजच्या आपल्या ह्या तुलनात्मक प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे विलक्षण साम्य कशामुळे आहे ते समजून घेऊ. मग आपण ब्राझीलला जगाची फुफ्फुसे का म्हणतात हे पाहू. त्यानंतर आपल्या भारतात मान्सून कशी किमया करतो ते बघू. मग मोर्चा वळूया तिथल्या वन्यजीव सृष्टीकडे. आणि शेवटी या दोघांचं भविष्य कसं एकमेकांशी जोडलेलं आहे यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवात करूया ब्राझीलपासून. ब्राझीलला जगाची फुफ्फुसे का म्हणतात? आता बघा, ब्राझील आहे विषुववृत्ताच्या अगदी जवळ. त्यामुळे काय होतं, वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आणि मुबलक पाऊस. आणि हेच सोपं समीकरण आहे तिथल्या अफाट कल्पनातीत जैवविविधतेमागचा. आणि ही गोष्ट तर अक्षरशः अविश्वसनीय आहे की संपूर्ण जगात वनस्पतींच्या जेवढ्या काही प्रजाती आहेत ना, त्यापैकी सगळ्यात जास्त प्रजाती एकट्या ब्राझीलमध्ये सापडतात. विचार करा, केवढी मोठी नैसर्गिक संपत्ती असेल ही. आणि ह्या वनस्पतींच्या खजिन्यात काय काय आहे? तर पाव ब्रासिल नावाचं झाड, ज्यावरून तर या देशाचं नाव ब्राझील असं पडलं. मग आहेत रबर, महोगनी, रोजवूड आणि ऑर्किडच्या तर इतक्या प्रजाती आहेत की मोजता येणार नाहीत. आता ही जी सगळी अफाट हिरवाई आहे ना, याचमुळे ब्राझीलच्या सदाहरित वर्षावनांना एक खूप समर्पक नाव मिळालंय, जगाची फुफ्फुसे. का? कारण ही जंगलं प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात आणि त्याचवेळी वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. म्हणजे खरं तर ते आपल्या पृथ्वीचा श्वासच आहेत. बरं, आता ब्राझीलमधनं आपण येऊया थेट आपल्या भारताकडे. आता आपल्याकडे निसर्गाचा सगळा खेळ विषुववृत्तावर नाही, तर तो अवलंबून आहे मान्सूनवर. हो, मान्सूनची किमया. पाऊसच ठरवतो की इथल्या जमिनीवर कोणती झाडं उगवतील, कोणती जंगलं तयार होतील. हे गणित तसं अगदी सोपं आहे बघा. जिथे 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे आपल्याला ब्राझीलसारखी सदाहरित वनं दिसतात, म्हणजे महोगनी, रोजवूडसारखी झाडं. जिथे पाऊस थोडा कमी, म्हणजे 1000 ते 2000 मिलीमीटर, तिथे येतात पानझडी वनं, म्हणजे साग, बांबू, वड. आणि जिथे पाऊस 500 मिलीमीटरपेक्षाही कमी, तिथे आपल्याला काटेरी आणि झुडपी वनं दिसतात, जशी बाभूळ, कोरफड वगैरे. सगळा खेळ आहे पाण्याचा. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. भारतात अजून एक खास प्रकारची वनं आहेत, ती म्हणजे किनारपट्टीवरची वनं. यांना आपण खारफुटीची किंवा सुंदरीची वनं म्हणतो. या वनांचं वैशिष्ट्य म्हणजे ती खाऱ्या, दलदलीच्या जमिनीत वाढतात, अशा परिस्थितीत जिथे दुसरी झाडं जगण्याचा विचारही करू शकत नाही. तर वनस्पतींचं जग आपण बघितलं. आता वेळ आहे मोर्चा वळवण्याची, प्राण्यांच्या राज्यात. चला तर मग ह्या 2 देशांमधल्या वन्य रहिवाशांना भेटूया. बघूया तरी त्यांच्या काय कहाण्या आहेत. वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांच्या बाबतीतही ब्राझील जगात सगळ्यात पुढे आहे. म्हणजे जगात सगळ्यात जास्त प्राण्यांच्या प्रजाती इथेच आढळतात. कोण कोण आहे इथे? महाकाय ॲनाकोंडा.
धोकादायक पिराणा मासे, प्युमा आणि जॅग्वारसारखे चपळ शिकारी, आकाशात उडणारा भव्य कोंडोर पक्षी, रंगीबेरंगी मकाऊ, फ्लेमिंगो, अरे हो, आणि गुलाबी डॉल्फिनसुद्धा. ही यादी खरंच कधी न संपणारी आहे. आता एक मस्त तुलना करूया. ब्राझीलमधले सगळ्यात मोठे शिकारी प्राणी कोणते? तर प्युमा आणि जॅग्वार. आणि आपल्या भारतात इथे ही जागा घेतात वाघ आणि सिंह. आणि हीच तुलना आपल्याला भारताच्या एका अशा वैशिष्ट्याकडे घेऊन जाते जे जगात कुठेच नाही. हो, हे वाक्य पुन्हा एकदा ऐका. संपूर्ण जगात भारत हा असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात एकत्र राहतात. विचार करा, जगात दुसरं असं एकही ठिकाणं नाही. यावरून आपल्याकडच्या अधिवासाची विविधता किती जबरदस्त आहे हे लक्षात येतं. पण एक नाजूक आणि तितकीच गंभीर बाजूही आहे. या दोन्ही देशांमधला हा जो समृद्ध नैसर्गिक वारसा आहे तो आज धोक्यात आला आहे. आणि म्हणूनच आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण या दोन्ही देशांसमोरच्या सारख्याच आणि गंभीर आव्हानांवर नजर टाकणार आहोत. आणि दुर्दैव बघा, हे धोके दोन्ही ठिकाणी जवळजवळ सारखेच आहेत. बेसुमार जंगलतोड, वाढतं प्रदूषण, प्राण्यांची आणि वनस्पतींची होणारी अवैध तस्करी, आणि या सगळ्याचा भयंकर परिणाम म्हणजे अनेक प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही फक्त भारत किंवा ब्राझीलशी नाही, तर एक जागतिक समस्या बनली आहे. आणि हा धोका काही भविष्यात येणाऱ्या असं नाहीये, तो आत्ताचा आहे. खरं तर काही प्रजातींसाठी तर खूप उशीर होऊन गेलाय. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एकेकाळी भारतात आढळणारा चित्ता. तो आता आपल्या देशातून पूर्णपणे नामशेष झाला आहे. हे एक कठू सत्य आहे जे आपल्याला या धोक्याची तीव्रता किती आहे हे दाखवून देतं. अर्थात असं नाही की काहीच प्रयत्न होत नाहीयेत. यावर उपाययोजना सुरू आहेत. दोन्ही देश आपापल्या परीने हा नैसर्गिक वारसा वाचवण्यासाठी झटत आहेत. राष्ट्रीय उद्यानं तयार केली जात आहेत, वन्यजीव अभयारण्य स्थापन होत आहेत, राखीव वनं निश्चित केली जात आहेत. संरक्षणाचा हा मार्ग महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. तर ॲमेझॉनच्या जंगलांपासून ते भारताच्या मान्सूनी प्रदेशांपर्यंतचा हा प्रवास आपण केला. ह्या दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारे अदृश्य धागे आपण पाहिले, पण त्यांच्या समोरचे धोकेही तितकेच स्पष्टपणे पाहिले. आणि म्हणूनच शेवटी एक प्रश्न उरतोच, या जगाच्या फुफ्फुसांचं आणि या अद्भुत जैवविविधतेचं रक्षण करणं हे फक्त त्या दोन देशांचं आव्हान आहे की आपल्या सगळ्यांची एक सामायिक जबाबदारी आहे? यावर विचार नक्की करा.